ठाणे संवाद न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच जिल्हा परिषदच्या निवडणुका हा ओबीसी आरक्षणामुळे या रखडल्या होत्या आणि साधारणतः 20 जिल्हा परिषद आणि 154 पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने 23 जुलै ही तारीख दिलेली आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालय 23 जुलै या दिवशी काय निर्णय देतो त्याच्यावरून या निवडणुकीची पुढील दिशा ही ठरवण्यात येईल। विधान परिषदेच्या निवडणुका आता होत आहेत। SIR संदर्भात विरोधी पक्षांनी देखील भेट घेतलेली होती या सगळ्या संदर्भामध्ये की ते पूर्ण झाल्याशिवाय निवडणुका संदर्भामध्ये काही तो घेण्यात येऊ नये, त्या संदर्भामध्ये काही अपडेट पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये SIR झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्या असे काही मागणी आमच्याकडे आलेली नाही आहे आणि हा जो प्रोग्राम आहे हा फक्त 29 पदासाठीच आहे, राज्यभरामध्ये 29 पदासाठी, आणि त्याच्यामुळे इथे आपण 1 जुलैचीच मतदार यादी आपण वापरणार आहे। आणि कारण की जिल्हा परिषदची निवडणूक अजून आपण डिक्लेअर केलेली नाही आहे, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल। 2025 मध्ये आपण नगर परिषद नगरपंचायतीचा इलेक्शन्स आपण कंडक्ट केले। जवळपास 240च्या वरती नगर परिषदा आणि 50 नगरपंचायतीच्या निवडणुका आपण घेतल्यात। त्यामध्ये ज्या ठिकाणी सदस्य जे नॉमिनेशन दाखल केल्यानंतर आणि स्क्रुटिनी होण्यापूर्वी त्यांचं निधन झालं आणि किंवा इतर काही कारणं, आणि काही नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये काही पदं जे रिक्त झालेत, काही पदं निधनामुळे रिक्त झाले, काही पदं डिस्क्वालिफिकेशन किंवा अनर्हता झाल्यामुळे रिक्त झाले, त्या पदांची निवडणूक आपण राज्यभरात लावलेली आहे। 29 जी पदं आहेत तर त्याची निवडणूक आहे। यामध्ये नाशिक जिल्ह्यामधील मनमाडमधील 2 मेंबर्स ची पोस्ट आणि त्याच्यानंतर पेठ आणि देवळा या ठिकाणी 1 पदं, अशा एकूण 4 पदाची ही नाशिक जिल्ह्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायतीची निवडणूक आहे। ही आता पोलिंग जे आहे ते पोलिंग 20 तारखेला होणार आहे आणि त्या संदर्भात यासाठी तयारी काय झाली याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मी इथे आलो होतो। यामध्ये मतदार यादी आहे, मतदार यादी आपण 1 जुलैचीच वापरणार आहे मतदार यादी, आणि यामध्ये मतदान केंद्र हे सफिशियंट आहे प्रत्येक ठिकाणी, आणि मतमोजणीचे जे केंद्र आहे ते सुद्धा सुव्यवस्थित आहेत, आणि यामध्ये सर्व प्रकारची तयारी झालेली आहे। कर्मचारी वर्ग सुद्धा यामध्ये सफिशियंट आहे, मतदान साहित्य सर्व आहेत आणि मतदान यंत्र पण सुव्यवस्थित आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक घेण्यासाठी संपूर्ण जय्यत तयारी झालेली आहे।